झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीतील शेतकऱ्याला 5 गोळ्या लागलेल्या आहेत। 5 गोळ्या लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं। सांगली जिल्ह्यातील वसगडे गावामध्ये पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या चंद्रकांत नलावडे यांचा पोस्टमॉर्टम अहवाल द्या अशी मागणी चंद्रकांत नलावडेंच्या नातेवाईकांनी केलेली आहे। चंद्रकांत यांना 5 गोळ्या लागल्याचं आधी डॉक्टरांनी सांगितलं होतं, मग पोलीस आता एकच गोळी लागल्याचं कसं काय सांगतायत असा सवाल चंद्रकांत नलावडे यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। गोळीबाराच्या ठिकाणी जाऊन नलावडेंच्या नातेवाईकांशी आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी चर्चा केली। याच ठिकाणी चंद्रकांत नलावडेवर पोलिसांनी गोळी झाडली होती आणि त्याचा मृत्यू झालेला। शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आपल्या ऊसाला भाव मिळावा हीच शेतकऱ्यांची भावना होती आणि या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी चंद्रकांतवर गोळीबार केला आणि त्या गोळीबारातच त्यांचा मृत्यू झाला। आता आपल्याबरोबर चंद्रकांतचे बंधू या गावातील ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत। नेमकी त्यांची काय मागणी आहे हे आपण जाणून घेऊ। आपला बंधू चंद्रकांत याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झालेला आहे। तुमची या संपूर्ण घटनेनंतर नेमकी काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की फायरिंग होऊन जवळजवळ 72 तास होत आलेले आहेत आता, पण ज्या पोलिसांनी त्याच्यावरती फायरिंग केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्या पोलिसावर कोणतीही कारवाई केलेली असं आम्हाला काही निदर्शन आलेलं नाही। आम्ही ज्या वेळेला चौकशी केली सिव्हिल सर्जनकडं की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आम्हाला पाहिजे, त्यांनी म्हटलं की रिपोर्ट आता काय तयार नाही, आम्ही काय रिपोर्ट देऊ शकत नाही। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे, तर नेमका त्याला काय न्याय मिळणार नाही असं आम्हाला त्याची आता आमची भावना निर्माण झालेली आहे। तर लवकरात लवकर त्याच्यावरती गुन्हा ज्यांनी फायरिंग केलेला आहे त्याच्यावरती 302चा गुन्हा नोंद करून त्याच्यावर ते पहिल्यांदा कारवाई व्हायला पाहिजे। डॉक्टरांचा रिपोर्ट तर आम्ही मागणारच आहेत आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी काल आम्ही ज्यावेळेला बॉडी आम्ही आमच्या हातात घेतली त्यावेळेला कदम साहेबांनी सांगितलेलं होतं की त्याची जबाबदारी आम्ही त्या कुटुंबाची घेतो, पण तसं अजून काही त्यांच्याकडून हालचाल झालेली नाही। इतर सगळ्या लोकांच्याकडून काही देणगी स्वरूपाची रक्कम आमच्या कुटुंबाला मिळत आहे। लोकांच्याकडून काही देणगी स्वरूपाची रक्कम आमच्या कुटुंबाला मिळत आहे। याचंच आम्हाला त्याचं जरा हे वाटतंय, पण ज्यांनी द्यायला पाहिजे मदत त्यांच्याकडून कोणतीही हालचाल झालेली नाही आहे। संघटनेच्या वतीने मला हेच बोलायचं आहे की आता हे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता, पण ते टाळाटाळ करतात। हे टाळाटाळ करायचं ऍक्च्युअली कारण नसलं पाहिजे, कारण हे 8,000 कोटी कर भरतो आम्ही म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याचा तोडगा काढायला पाहिजे मध्यस्थी घेऊन। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जे चंदूवरती जे गोळीबार झालेला आहे त्या गोळीबार झालाय म्हणजे एक म्हणतो 5 गोळी, एक म्हणतो 4 गोळी, एक म्हणतो 1 गोळी। आम्हाला हे गोळी किती लागली काय लागली ह्याच्यापेक्षा आमचं पुढचं लेकरू मेलंय, आमच्या संघटनेचं एक फार चांगला कार्यकर्ता आम्ही हरपलेला आहे। चंद्रकांत यांच्या बंधूंची सुद्धा हीच मागणी आहे की 5 गोळ्या लागल्यात असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे नेमकं काय परिस्थिती आहे हे कळण्यासाठी आम्हाला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हातात द्यावा आणि दोषींच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी 24 तास वसगडे, सांगली। झी 24 तास एक पाऊल पुढे।